हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। मनोज जरंगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरंगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि आपल्या सर्व सकल मराठा समाजासाठी ते आपला देह त्यांनी आज अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत चिंतेत आहे। मराठा समाजच नव्हे, सर्व समाज चिंतेत आहे। काही चांगला प्रामाणिक लढवय्या योद्धा याची आपल्या सगळ्यांना, सगळ्या समाजाला त्यांची गरज आहे। आणि असा योद्धा आज आपल्याला उपोषणाच्या निमित्ताने त्यांचा जीव टांगलेला आहे। आणि म्हणून पुढचा आपण जो 17 तारखेला बंदचा इशारा दिलेला आहे, मी आपल्या सर्व आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, शासन त्याच्या आत निर्णय घेईल अशी आपल्याला शासनाकडनं अपेक्षा आहे। पण तसं झालं नाही तर 17 तारखेचा बंद हा आपण सर्वांनी म्हणजे अत्यंत शांतता मार्गाने आपल्याला तो बंद करायचा आहे आणि शासनाचं लक्ष वेधायचं आहे। एवढंच या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या समोर जरांगे पाटील समाजासाठी लढत आहेत। ही मागणी बिलकुल अवाजवी नाही, शासनाने देखील मान्य केलेला आहे आणि मान्य करून देखील केवळ वेळ काढूपणा शासन करत आहे। तातडीने या प्रश्नाचा निपटारा झाला पाहिजे आणि म्हणून त्याची एक तीव्रता अधिक वाढवण्यासाठी उद्या शनिवारी आपण अकोले तालुका बंदचा आवाहन सगळ्यांना करतो आहोत। हा बंद अतिशय शांततेने मराठा समाजाने स्वीकारायचा आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना देखील समाजाच्या वतीने विनंती आहे की अतिशय शांतपणे विनंती करून संबंधितांना सांगायचं। आपल्या सर्व मराठा बांधवांसाठी आरक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्नशील आहे। अकोले तहसीलदार म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो की राज्य शासन यावर नियमानुसार लवकरात लवकर निर्णय घेईल। त्यामुळे आपल्याला आणि जरांगे पाटलांना यामध्ये अजून उपोषण करण्याची गरज भासणार नाही। आमच्या भावना शासनापर्यंत, आपल्या भावना नक्की शासनापर्यंत। त्यांचे आमरण उपोषणास पाठिंब्याबाबत महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून आपणास निवेदन देण्यात येते की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी, जिल्हा जालना येथे आमरण उपोषणास बसले असून त्यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे। तरी सरकारने तातडीने लक्ष घालून सर्व मागण्या मान्य न केल्यास व त्यांच्या जीवितास काही दगाफटका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची राहील। सकल मराठा समाज अकोले तालुका आंदोलनात सक्रिय पाठिंबा दर्शवित असून अकोले दिनांक 17/2/2024 रोजी बंद ठेवून या आंदोलनाला सहभागी होणार आहे। गरज पडल्यास हा लढा राज्यभर आणखी तीव्र करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। कळावे आपला सकल मराठा समाज अकोले।